हॅलो मित्रांनो, एलिमेंटरी इंटरमिजिएट 2025साठी या ठिकाणी मी स्मरणचित्र कसं काढायचं, त्याचे फिगर्स कशा काढायच्या, त्याच्या हालचाली कशा दिसल्या पाहिजे, या सगळ्या इथे मी तुम्हाला करून दाखवतोय। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल होईल आणि खूप फायद्याचा होईल, जेणेकरून तुमचा मेमरी ड्रॉइंग स्मरणचित्र हे चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकाल। मानवाकृती ज्या आहेत त्या मानवाकृती कशा काढायच्या, त्यांची हालचाल कशी दाखवायची, या सगळ्या गोष्टी इथे मी करून दाखवतोय। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघू शकता आणि पूर्ण बघून याची प्रॅक्टिस जरूर तुम्ही करू शकता। तर मित्रांनो, माझ्या चॅनल आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा, बेल आयकॉनची घंटी जरूर वाजवा। तर मित्रांनो, या ठिकाणी मी एक फिगर करतोय, एक माणूस दाखवतोय की जो माणूस चाललेला आहे, उजव्या बाजूला चाललेला आहे। तर ही फिगर कशी काढायची, तर या ठिकाणी मी एकदम बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या करून इथे दाखवतोय की एक वर्तुळ मी काढलेला आहे, त्याचा खांद्याचा भाग या ठिकाणी घेतला आहे, त्याची कॉलर मी काढतोय आणि अशा पद्धतीने त्याचं प्रपोर्शन आपण कशा पद्धतीने घेऊ हे आपल्याला इथे दिसेल। तर ही कॉलर झाल्यानंतर त्याचा हात आपण करणार आहे। तर हात करत असताना तर एल्बो पर्यंतचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी मी काढून घेतलेला आहे। तिथून हाताचा जो फोल्ड आहे तो आपल्याला इथे दिसेल। तर अशा पद्धतीने त्याचा हात झालेला आहे। दुसरी बाजू जी आहे त्या ठिकाणी तो हात दिसत नाहीये, तर या ठिकाणी आपण त्यांनी इन केलेली आहे, शर्ट इन केलेला आहे, तर तो या ठिकाणी मी काढतोय। तर मित्रांनो, प्रपोर्शन घेताना या गोष्टी आपल्याला आवर्जून लक्षात घ्यायच्या आहे की कमरेपर्यंतचा भाग किती येईल, तिथून पाय किती लांब असतील। तर हे आपल्याला आठवणीने या गोष्टी लक्षपूर्वक देऊन करायच्या आहेत। तर मित्रांनो, मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्र कशा पद्धतीने करायचं, तर त्यासाठी तुम्हाला बेसिक प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। निरनिराळ्या मानवाकृती ज्या आहेत या तुम्हाला काढायच्या आहेत। या मानवाकृती करत असताना त्यांचं प्रपोर्शन, त्यांची हालचाल फार महत्त्वाची आहे। मठ्ठ उभे असलेले चित्र तुम्ही काढू नका, त्याला मार्क्स मिळत नाही। चित्राची साईज किती असली पाहिजे, तर चित्र मोठे असले पाहिजे, छोट्या छोट्या चित्रांना मार्क्स मिळत नाहीत। तर जो पेपर असतो आपला A3 साईजचा, या A3 साईजवर आपली किती चित्र असले पाहिजे, तर इंटरमिजिएटसाठी तुम्हाला जे मानवाकृती आहे ते 5 ते 6 किमान असल्या पाहिजे। एलिमेंटरीसाठी 4 ते 5 मानवाकृती तुम्ही काढल्या पाहिजे। तर मित्रांनो, विषय काय आहे त्यानुसार आपल्याला या मानवाकृती काढायची आहे, पण त्याच्या आधी आपल्याला ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। एलिमेंटरी इंटरमिजिएट 2025साठी मी इथे स्मरणचित्र कसे करावे, स्मरणचित्रासाठी मानवाकृतींची प्रॅक्टिस कशी करायची हे मी इथे दाखवतोय। हा फार महत्त्वाचा आहे, कारण या महिन्याच्या शेवटी म्हणजे 24 तारखेला आपला पेपर चालू होईल, त्याच्या आधी या प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। मी काही स्मरणचित्र पण इथे करून दाखवणार आहे। तर मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी जरूर वाजवा। व्हिडिओ इतर मित्रांना पण शेअर करा, त्याच्यामुळे इतर तुमच्या मित्रांचा पण फायदा त्याच्यात होईल। तर या ठिकाणी त्यांनी एक पिशवी हातात धरलेली आहे, बाजारात चाललेला आहे किंवा बाजारातून घरी चालला आहे, अशा पद्धतीची ही फिगर मी इथे काढली। तर ही फिगर करत असताना आपल्याला प्रपोर्शन हे फार महत्त्वाचं आहे। त्याची उंची किती आहे, पेपरवर किती मोठा असला पाहिजे चित्र, हे या ठिकाणी मी दाखवतोय। तर मित्रांनो, मी मानवाकृती करत असताना काही बसलेल्या त्यांच्या हालचाली, काही वाकलेल्या, काही चालत असलेल्या, तर या वेगवेगळ्या मानवाकृती इथे मी तुम्हाला करून दाखवतोय। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायला पाहिजे आणि तुम्हाला कोणत्या विषय कठीण जातोय हे मला कमेंट्समध्ये जरूर तुम्ही सांगू शकता की सर, मला मेमरी ड्रॉइंगचा हा विषय करून दाखवा किंवा वॉटर कलर करून दाखवा, पोस्टर कलर करून दाखवा। तर कलर पण मी करून दाखवणार आहे। सर्वप्रथम आपण बघतोय की मानवाकृतीच्या हालचाली कशा असल्या पाहिजे। या ठिकाणी मी एक लेडीज काढतोय। आता ही जी बाई आहे, ही बाई परत ती उजव्या साईडला चाललेली आहे असे मी दाखवतोय। तर हे करत असताना तिची हालचाल कशी असेल, ती कशी वाकलेली असेल, तिची साडी कशी असेल, या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत। तिचे फोल्ड कसे असतील, तर जितकं जास्तीत जास्त तुम्हाला डिटेल करता येईल तितका करण्याचा प्रयत्न करा।
यांचे आकार कसे असतात, यांची चालण्याची पद्धत कशी आहे, त्याप्रमाणे आपली साडी कशी येईल, तिचे पाय कुठे येतील, तर या गोष्टी आपण लक्षपूर्वक बघितल्या पाहिजे. तर या ठिकाणी बघा, हा फोल्ड जो दाखवलेला आहे ही थोडी वाकलेली आहे, थोडी घाईघाईत चाललेली आहे. असा हा मी हे चित्र इथे करून दाखवतोय एका बाईचं. तर हे करत असताना तिच्या हातामध्ये एक बोचकं मी देणार आहे. एक पोतं आहे, त्याच्यामध्ये काही तिने वस्तू घेतलेल्या आहे. पहिला जो माणूस दाखवला मी, या ठिकाणी एक पिशवी हातात दिलेली आहे. या ठिकाणी एक पोतं, छोटंसं पोतं, पोचळी काय म्हणाल ते तिच्या हातात दिलेलं आहे. तर मित्रांनो, एकसारख्या मानवाकृती यायला नको, त्यांच्या ॲक्शन वेगवेगळ्या यायला पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा. मागचा पाय, पुढचा पाय, पायांमधलं अंतर किती असतं. तर ही बाई एक पोतं घेऊन चाललेली आहे, पोतडी घेऊन चाललेली आहे. तर असं हे चित्र या ठिकाणी मी काढलेलं आहे. तर मित्रांनो, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट 2025साठी आपण इथे स्मरणचित्राची बेसिक प्रॅक्टिस करतोय. तर बेसिक प्रॅक्टिस म्हणजे मानवाकृती कशा आहेत. आता हा मुलगा आहे, हा या ठिकाणी मी करतोय. तर हा कॉलेजला चाललेला आहे आणि कॉलेजला त्याला उशीर झालेला आहे. तर तो फार घाईत आहे. घाईत असल्यामुळे काय होईल की त्याचे जे पाय आहेत ते लांब लांब टाकेल, त्याचं अंतर जास्त असेल, कारण त्याला भरभर जायचं आहे. तर मित्रांनो, अशा काही कन्सेप्ट डोक्यात घेऊन तुम्हाला या चित्र काढायला पाहिजे. त्यांनी मागे सॅग लावलेली आहे, जी कॉलेजची पिशवी असते, सॅग म्हणतात त्याला, ती मागे त्यांनी त्याच्या खांद्यावर लटकवलेली आहे. आणि हा खूप घाईत आहे, कॉलेजला चाललेला आहे किंवा ड्युटीला चाललेला आहे. तर मित्रांनो, हे चित्र, त्यांच्या हालचाली कशा आहेत हे आपण जरूर बघितलं पाहिजे आणि अशा हालचाली तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. परत एकदा सांगतो की जर तुम्ही स्मरणचित्र करत असाल तर त्याच्यामध्ये त्यांच्या मूवमेंट म्हणजे हालचाली दिसणं गरजेचं आहे. नुसतेच उभे असलेले चित्र काढून चालणार नाही. तुमचं स्केच जे आहे ते रॅपिडली असलं पाहिजे, म्हणजे फास्ट स्केचिंग त्याच्यामध्ये असलं पाहिजे, त्याच्यामध्ये हालचाली दिसल्या पाहिजे. चित्र पुढचे जे फिगर्स असतील, पुढच्या ज्या मानवाकृती असतील त्या मोठ्या असल्या पाहिजे आणि लांब ज्या असतील त्या छोट्या असल्या पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये पर्स्पेक्शन पण दिसलं पाहिजे. ते आपण पुढच्या भागात नक्की घेणार आहोत. पर्स्पेक्शन कसं करायचं, मागच्या पुढच्या फिगर कशा दिसल्या पाहिजे, हे सगळं मी या ठिकाणी करून दाखवणार आहे. तर हा मुलगा बघा, हा कॉलेजला किंवा ऑफिसला चाललेला एक व्यक्ती आहे आणि तो घाईत असल्यामुळे त्याच्या पायामधला जो डिस्टन्स आहे ते आपण या ठिकाणी बघू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला चित्र काढायचे आहेत. या ठिकाणी आता मी एक फिगर काढतोय. हा फ्रंटची फिगर आहे, म्हणजे समोरून येताना कसा दिसेल. आतापर्यंत आपण 3 ज्या फिगर बघितलेल्या आहेत, 3 ज्या मानवाकृती बघितलेल्या आहेत, या बाजूनी बघितल्या, साईडने. बॅक फिगर बिलकुल काढायची नाही, पाठमोहरे चित्र काढायचे नाहीत. हे गोष्ट लक्षात ठेवा. फार एखाद दुसरी तुम्हाला मार्केटचा सीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एखाद दुसरी फिगर, बॅक फिगर दाखवू शकता. पण मेजॉरिटी ज्या फिगर्स आहेत, तुम्ही त्या ठिकाणी 5-7 फिगर जर काढत असाल तर 1-2 फिगर तुम्हाला बॅक फिगर चालू शकतील. पण मेजॉरिटी ज्या फिगर आहे, जास्तीत जास्त ज्या फिगर आहेत, तुम्हाला फ्रंटनी काढायचे आहेत किंवा साईडनी काढायचे आहेत. तर ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, नाहीतर मग तुमचे मार्क्स कमी होतील. तर मित्रांनो, एलिमेंटरी इंटरमिजिएट 2025साठी या ठिकाणी मी स्मरणचित्र कसे करावे, स्मरणचित्राचे रेखांकन कसे करावे, याची बेसिक प्रॅक्टिस कशी करायची, हे या ठिकाणी मी करून दाखवतोय. आपण पुढच्या वेळेला एखादा विषय घेऊ. विषय तुम्ही नक्की मला सुचवा की या विषयावर आपण मेमरी ड्रॉइंग करू, तर मी नक्की तुम्हाला करून दाखवेल. तसंच डिझाईन म्हणजे संकल्पचित्र, हे पण मी करून दाखवणार आहे. संकल्पचित्र कसे करायला पाहिजे, त्याच्यामध्ये ए ग्रेड कशी मिळेल, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी तुम्ही यूज करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे. तसंच मेमरी ड्रॉइंगमध्ये पण आपण ए ग्रेड कशी मिळवू शकतो. तर मित्रांनो, याच्यासाठी काय टॅक्टिक्स आणि ट्रिक्स यूज करायचे आहेत हे आपण इथे बघणार आहोत. तर या ठिकाणी मी फक्त स्केचेस करून दाखवतोय.
स्केचेसची प्रॅक्टिस झाली म्हणजे आपण मेमरी ड्रॉइंग चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर हा जो माणूस आहे याचा पाय बघा वरच्या साईडला आलेला आहे, म्हणजे खालचा जो तळवा आहे तो तिथे दिसतोय आणि मागचा पाय जो आहे तो छोटा झालेला आहे. तर फ्रंटनी आता या ठिकाणी बघा त्यांनी दोन्ही हात बाजूला घेतलेले आहेत. याचं कारण हे की तिच्या हातामध्ये खूप जड वस्तू आहेत, म्हणजे या ठिकाणी त्यांनी ज्या पिशव्या घेतल्या त्याच्यामध्ये खूप सामान त्यांनी भरलेलं आहे, म्हणून त्याचा जो ॲक्शन आहे या ठिकाणी आपल्याला दिसते. तर मित्रांनो, या गोष्टी तुम्ही ऑब्झर्वेशन करायला पाहिजे आणि सतत स्केचिंग करायला पाहिजे. सतत स्केचिंग केल्यामुळे तुम्हाला या गोष्टी आवर्जून लक्षात येतील. तर अशा पद्धतीने दोन्ही हातामध्ये मी त्याच्या पिशव्या दिलेल्या आहेत, बास्केट दिलेली आहे आणि या बास्केटमध्ये खूप सारं सामान त्यांनी भरलेलं आहे आणि ते खूप जड असल्यामुळे त्याचे हात त्यांनी थोडे बाजूला घेतलेले आहेत. तर हे ऑब्झर्वेशन तुमचं असलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण मेमरी ड्रॉइंगची प्रॅक्टिस करू शकतो, स्मरणचित्राची प्रॅक्टिस करू शकतो. तर मित्रांनो, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो, याच्यानंतर काय मी बसलेल्या फिगर करून दाखवतोय. आता या ठिकाणी जी पेन्सिल यूज करतोय मी ती ही HB ची पेन्सिल आहे, नटराजची पेन्सिल आहे. तर आपण वेगळी दुसरी पेन्सिल घेऊ, थोडी डार्क पेन्सिल. तर वेगवेगळ्या माध्यमामध्ये तुम्ही स्केच करायला पाहिजे. डायरेक्ट पेनने सुद्धा तुम्ही स्केच करू शकता. तर अशा पद्धतीने तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. या ठिकाणी बाजूला मी पेन्सिल ठेवलेली आहे. आता ही स्टॅडलरची पेन्सिल आहे, डार्क पेन्सिल मी इथे घेतलेली आहे. या ठिकाणी एक बसलेला व्यक्ती मी तुम्हाला दाखवतोय की जो साईडने बसलेला आहे, काहीतरी विकतोय. अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी रेखांकन करतोय. बसलेल्या व्यक्तीचं रेखांकन कसं करायचं तर हे थोडंसं आपण इथे बघू. या ठिकाणी मी फक्त स्केचेस करतोय. तर स्केचेसची प्रॅक्टिस करा. 4-5 फिगर बसलेल्या तुम्ही वेगवेगळ्या ॲक्शनमध्ये अँगलमध्ये काढा. 4-5 फिगर तुम्ही साईडनी जाणाऱ्या डावीकडे उजवीकडे अशा याची प्रॅक्टिस करा. एक फ्रंटनी येणारी फिगर आहे किंवा एखादी लेडीज आहे ती तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने आपण हे रेखांकन केलं पाहिजे. ज्या 10-15 फिगर्स आहेत याची नेहमी जर तुम्ही प्रॅक्टिस केली, जे मी तुम्हाला आत्ता सांगितली, तर तुमचं मेमरी ड्रॉइंग स्मरणचित्र अतिशय चांगलं होईल. काही लहान मुलांचे पण तुम्ही स्केचेस करा, 2-4-5 मुलांचे, मुलं आणि मुलींचे, तर ते पण आपण घेऊ. तर मित्रांनो, या ठिकाणी आता ही व्यक्ती जी बसलेली आहे तर ही व्यक्ती थोडीशी वयस्कर व्यक्ती आहे, तिचं पोट सुटलेलं आहे. अशा पद्धतीने ती काहीतरी विकते आहे, एका स्टूलावर बसलेली आहे. तर अशा पद्धतीचं आपण हे रेखांकन करतोय. तर हे रेखांकन करत असताना स्केचेस जे करतोय ते करत असताना थोडंसं इथे ऑब्झर्वेशन करायचं आहे की इथे शर्ट आहे, या ठिकाणी तिचा पाय आलेला आहे, हा पाय खालच्या बाजूला फोल्ड झालेला आहे आणि खाली स्टूल आहे, त्या स्टूलावर तो बसलेला आहे. ते स्टूल आपण नंतर काढू. या ठिकाणी पाय, त्याची बूट, अशा पद्धतीने आपण हे रेखांकन स्केच करू शकतो. असं करायला पाहिजे. त्याचे फोल्ड आपण इथे दाखवले. ते दुसरा हात साईडनी, त्याच्या हातामध्ये एक वस्तू मी देणार आहे, एक फळ मी देणार आहे. तर हे इथे एक फळ, काहीतरी आंबा वगैरे. खाली स्टूलाला परत 2 पार्ट असतात, त्याची जाडी आहे, त्याचे पाय आहेत. तर हे मी रफली काढलेलं आहे, काही जास्त डिटेल या ठिकाणी मी केलेलं नाही. तर आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की या जे स्केचेस आहे हे कशा पद्धतीने करायचे आहेत. हे स्केचेस करत असताना तुम्हाला कल्पना करायची आहे. तर याच्यासाठी तुम्ही आउटडोअरला जाऊन, म्हणजे बाहेर ज्या ठिकाणी अशी लोक बसलेले असतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे किंवा तिथे जाऊन स्केचेस केले पाहिजे. आता आजकाल आपल्याकडे मोबाईल आहे, तर आपण मोबाईलमध्ये ते जर शूट करून घेतलं किंवा आपण त्याचे फोटो काढून घेतले आणि मग त्याच्यावरनं जर आपण प्रॅक्टिस केली तर आपल्याला जास्त सोपं होईल. तर मित्रांनो, या पद्धतीत आपण हे स्केचेस करतोय. या ठिकाणी आता मी एक बाई दाखवतोय, ते समोरून येते. ही जी बाई आहे, ही बसलेली बाई या ठिकाणी मी दाखवतोय, जी खाली बसलेली आहे. तिने पातळ घातलेलं आहे. ते कशा पद्धतीने येईल हे थोडंसं मी या ठिकाणी करून दाखवतोय. तर मित्रांनो, वेगवेगळ्या ॲक्शन, वेगवेगळ्या अँगलमध्ये आपल्याला स्केचेस करता यायला पाहिजे. तर मी सांगितले की 10 ते 15 स्केचेस जर तुम्ही रेग्युलरली त्या स्केचेस जर केले तर तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने मेमरी ड्रॉइंग करता येईल आणि आपल्या
तुम्हाला ते सगळे पाठ होऊन जातील. तसे चालण्याचे जे आहे 4-5 प्रकारचे चालण्याचे, डावीकडे जाणारे, उजवीकडे जाणारे, समोरून येणारे 4-5, बसलेले 4-5 वेगवेगळ्या पद्धतीने, फ्रंटनी बसले, साईडनी बसलेले आहेत. तसेच मुलांचे पण खेळताना, पळताना असे जर स्केचेस तुम्ही करून घेतले, एक 15-20 स्केचेस जर तुम्ही रेग्युलरली करत असाल तेच ते स्केचेस, तर कोणचंही मेमरी ड्रॉइंग येऊ द्या, कोणचंही स्मरणचित्र येऊ द्या, त्यासाठी तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने स्केचेस करू शकता, चित्र काढू शकता. रंगकामाचा विषय आहे, तो रंगकाम आपण नंतर बघू. पातळ घातलेलं आहे किंवा साडी घातली आहे तर ती कशा पद्धतीने येईल, तर हे थोडंसं या ठिकाणी आपण बघणार आहोत. ही बाई बघा या ठिकाणी बसलेली आहे फ्रंटनी आणि ती एक हात दाखवतोय. तो हात जो आहे, जो उजवा हात दाखवलेला आहे मी, तो पर्स्पेक्टिव्हमध्ये या ठिकाणी, आणि हा मागचा जो हात आहे तो त्या ठिकाणी तिच्या पायाच्या मागच्या साईडला आलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण स्केचेस करायला पाहिजे. तर स्केचेस करत असताना तुमची मेमरी म्हणजे स्मरण, जे तुम्ही स्मरणात ठेवलेलं आहे, तर याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर तुम्ही सारख्या त्याच जर फिगर करत असाल तर तुम्हाला त्या पाठ होऊन जातील, आणि फिगर पाठ झाल्यानंतर तुम्ही एकदम सहजपणे या फिगर्स काढू शकता, हे रेखांकन सहजपणे करू शकता. या ठिकाणी एक बाई मी दाखवतोय, हिने पण साडी घातलेली आहे. तर साडी घातल्यानंतर ही बाई थोडी कशा पद्धतीने आपल्याला दिसते ते आपण बघू. प्रत्येक गोष्ट जी करायची असेल त्याच्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस जर तुमची नसेल तर ही बाई पण या ठिकाणी बसलेली आहे. आता ही थोडी साईड पोज दाखवली, ह्याच्या आधीची जी आहे ती फ्रंट पोज आहे, समोरून दिसते, ही थोडीशी साईडला आहे. तर ही भाजी विकते आहे, काहीतरी टमाटे, कांदे वगैरे काय घेऊन बसलेली आहे असं आपण समजू, आणि या पद्धतीने आपण इथे हे स्केच करतोय. तर मित्रांनो, एलिमेंटरी इंटरमिजिएट 2025साठी मी याच्या आधी तुम्हाला स्टील लाईफ, ऑब्जेक्ट ड्रॉइंग, तर ह्याचे मी व्हिडिओज टाकलेले, ते तुम्ही जाऊन बघू शकता. वेगवेगळ्या रंगमाध्यमात मी रंगवून दाखवलेले आहे, जसे की ऑइल पेस्टलमध्ये करून दाखवले आहे, सॉफ्ट पेस्टलमध्ये करून दाखवलेलं आहे, त्याच्यानंतर वॉटर कलरमध्ये करून दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, वेगवेगळ्या माध्यमात आपण हे स्केचेस करू शकतो. समोर एक टोपलं ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी काही फळं किंवा भाजी आपण ह्याच्यामध्ये ॲड करू. तर हे करत असताना अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला कसं करता येईल हे या ठिकाणी मी दाखवतोय. ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पण A ग्रेड मिळवायचे असेल तर नक्की तुम्ही ही प्रॅक्टिस करा. आणि फिगर कशा काढायच्या मी सांगितलं की छोट्या फिगर्स चालणार नाही. ज्या फिगर्स आहे, मानवाकृती आहे, त्यांची हालचाल दिसणं गरजेचं आहे. हालचाल दिसत नसेल तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. या ठिकाणी आता तिसरं पेज मी घेतलेलं आहे, आणि या पेजवर आता मी ही जी पेन्सिल जी यूज करतोय ही 10B ची पेन्सिल आहे. तर 10B या पेन्सिलनी कसं रेखांकन करता येईल, वेगवेगळे माध्यम मी तुम्हाला सांगितलं की पहिले मी HBच्या पेन्सिलनी केलं, नंतर मी स्टॅटलरच्या पेन्सिलनी केलं, जी मॅट पेन्सिल आहे ते. या ठिकाणी आता मी आर्ट लाईनची पेन्सिल यूज करतोय. तर हे जे काय, हे पेड प्रमोशन नाही आहे, मी सहज तुम्हाला करून दाखवतोय की वेगवेगळ्या माध्यमात कसं आपण स्केचेस करू शकतो. तर स्केचेस करत असताना या ठिकाणी एका लेडीजचं स्केच मी करतोय, एका बाईचं स्केच मी करतोय. करत असताना या ठिकाणी तिने साडी घातलेली आहे, तर साडी कशा पद्धतीची असते, साडी कशी येते, तर हे तुम्ही या ठिकाणी बघा. आता माझ्या डोक्यामध्ये असं आलं की दोघी जणी मार्केटमधनं घरी जात आहे आणि त्या गप्पा मारत चाललेल्या आहेत. तर हे चित्र कसं होईल, तर तुम्हाला मेमरी ड्रॉइंग करत असताना थोडंसं मनामध्ये एक विचार करायचा आहे की काय आपल्याला करता येईल, कशा पद्धतीने आपण चित्र काढू शकतो. तर मनामध्ये एक कल्पना करायची आहे आणि मग हे चित्र काढायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जी साडी आहे हिचे फोल्ड कसे आहेत, ती चालत येते, एक हात कमरेवर ठेवणार आहे आणि एका हातामध्ये तिने काहीतरी फळ हातामध्ये घेतलेलं आहे आणि ती तिच्या मैत्रिणीला दाखवते. तर अशा पद्धतीने आपण हे चित्र करू शकतो. मित्रांनो, एलिमेंटरी इंटरमिजिएट 2025साठी आपण
मानवाकृती कशा करायच्या, त्यांच्या ॲक्शन्स कशा दिसल्या पाहिजे, त्यांची अँगल कसे आले पाहिजे, स्केचेस किती मोठे असले पाहिजे, हे या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवतो आहे. तर एलिमेंटरी इंटरमिजिएट 2025साठी माझ्या चॅनलवर मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहे. याच्यानंतर जॉमेट्रीचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील. तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी जरूर वाजवा. तर मित्रांनो, या ठिकाणी मी 2 लेडीज गप्पा मारत चाललेल्या रस्त्याने आणि त्यांनी काही सामान विकत घेतलेलं आहे आणि त्या घरी जात आहेत. एकमेकांना या सगळ्या गप्पा मारत घरी जात असतानाचा हा प्रसंग मी या ठिकाणी. तर मित्रांनो, याच्यानंतर मी कोणतं मेमरी ड्रॉइंग करायचं आहे, कोणतं स्मरणचित्र काढायचं आहे, हे मला तुम्ही नक्की आवर्जून कमेंट्स करून सांगा. तुमच्या कमेंट्स आल्या तर मला पण स्फूर्ती येईल आणि तुम्हाला पण त्याचा बेनिफिट होईल की कोणत्या पद्धतीने आपण चित्र काढायला पाहिजे, कसं रंगवायला पाहिजे, कोणत्या माध्यमात रंगवायचं हे पण तुम्ही मला सुचवू शकता. वॉटर कलर आहे, पोस्टर कलर आहे, त्याच्यानंतर ऑइल पेस्टल आहे, त्याच्यानंतर सॉफ्ट पेस्टल आहे आणि पेन्सिल कलर आहे. तर इतके माध्यमामध्ये आपण चित्र रंगवू शकतो. कोणतंही माध्यम आपण घेऊ शकतो आणि चित्राचा विषय काय असला पाहिजे हे तुम्ही मला कमेंट्समध्ये जरूर सांगू शकता. तर मित्रांनो, हिने पण साडी घातलेली आहे आणि हातामध्ये तिच्या एक बॅग आहे, पिशवी आहे. तर असं मी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. हा तिचा दुसरा हात, दोघीजणी गप्पा मारत चाललेले आहे. स्केचेस कसे करायचे, स्केचेस करायला किती वेळ लागला पाहिजे, तर एलिमेंटरी जी आहे एक्झाम, याच्यासाठी तुम्हाला 15 ते 20 मिनटं, जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये तुमचं स्केच झालं पाहिजे आणि रंगकाम उर्वरित जो वेळ आहे त्याच्यामध्ये तुमचं कंप्लीट झालं पाहिजे. तसंच इंटरमिजिएटसाठी पण तुम्हाला अर्ध्या तासामध्ये तुमचं स्केचिंग झालं पाहिजे सगळं बॅकग्राऊंडसहित आणि उर्वरित जो वेळ उरतो आहे त्याच्यामध्ये तुमचं रंगकाम पूर्ण झालं पाहिजे. रंगकाम करत असताना काय काय गोष्टी बघायच्या आहेत हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. जसं की पर्स्पेक्टिव्ह, पर्स्पेक्शन, कलर पर्स्पेक्शन, या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिसल्या पाहिजे. या ठिकाणी बघा, एक लेडीज मी दाखवतोय, ती वाकलेली आहे. बऱ्याच मुलांना असं चित्र काढायला खूप जड जातं किंवा एखाद्या भाजीवाल्याकडे एखादी बाई काही विकत घेते तर किंवा माणूस विकत घेतोय काही, तर तो वाकलेला असतो. तर तो वाकलेला कसा दाखवायचा, कसा काढायचा, हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. दोन्ही पद्धतीत हे चित्र करायचं आहे तुम्हाला. एक लेडीज काढून बघायची आहे आणि एक जेंट्स काढून बघायचं आहे. तर लेडीजचं मी इथे काढून दाखवतोय तुम्हाला, एका बाईचं चित्र काढून दाखवतोय. तसंच माणसाचं चित्र तुम्ही काढा, कारण की या ठिकाणी साडी दाखवणं थोडंसं कठीण जातं मुलांना, त्यामुळे मी हे चित्र इथे करून दाखवतोय. तर हे चित्र कंप्लीट बघा. वरचा तिचा पदर आलेला आहे, तर पदराचा भाग या ठिकाणी आलेला आहे. इथे ब्लाऊज आहे आणि या ठिकाणी तिचं थोडंसं पोट दिसतंय आणि या ठिकाणी साडी तुम्हाला या ठिकाणी फोल्ड झालेली दिसेल साडी. तर ही साडी कशी येईल, तर तिचे फोल्ड कसे येतील हे आपण या ठिकाणी बघू. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे रेखांकन करू शकतो. रेखांकन करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे की त्याचं प्रपोर्शन कसं आहे, हाईट किती यायला पाहिजे, कशी वाकलेली आहे, कसा वाकलेला आहे, कसा चालतो आहे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि आणखीन काही व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मी हे फिगर्स या ठिकाणी काढलेले आहेत. नेहमी फिगर काढल्यानंतर आपल्या जो खालचा भाग आहे तो थोडासा डार्क करावा, त्या ठिकाणी त्याचे शॅडोज येतील. तर या ठिकाणी मी एक टोपलं काढतोय. तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्यू व्हेरी मच.